नमस्कार. महाराष्ट्रातील इयत्ता चौथीच्या माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी करता यावर्षीपासून सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातला अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारा जो सिलेबस आहे, अभ्यासक्रम कोणता आहे प्रत्येक विषयाचा, संपूर्ण विषयांचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आपण अपलोड केलेला आहे. त्याच पद्धतीने इयत्ता चौथीसाठी संपूर्ण अभ्यासक्रमावरती व्हिडिओ त्याच पद्धतीने लाईव्ह आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून अभ्यास करून या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण होता येईल. तर या ठिकाणी मराठी विषयाचा अभ्यासक्रम मराठी माध्यम आहे. बुद्धिमत्ता चाचणी हा आपला जो विषय आहे त्याचा अभ्यासक्रम आपण पाहतोय. आकलन जर पाहिलं तर 8% भारांश आहे. सूचना पालन, जोडाक्षरे, शब्द अक्षर, संख्या मालिका, इंग्रजी अक्षरमाला हे घटक आकलनामध्ये येतात. वर्गीकरणामध्ये पाहिलं तर शब्द संग्रह आहे, आकृत्या, संख्या, इंग्रजी अक्षरमाला खूप सोपा भाग आहे. व्यवस्थितपणे तुम्हाला मी प्रत्येक घटक घेणार आहे हा बुद्धिमत्तेचा. त्यानंतर वर्गीकरण हे 10% भारांश असणार आहे त्याचा. त्यानंतर समसंबंध एकूण जर पाहिलं तर 10% भारांश आहे. शब्दसंग्रह त्याच्यामध्ये येतात, आकृती आहे, संख्या आहे, इंग्रजी अक्षरमाला आहे. त्यानंतर क्रम ओळखणेमध्ये संख्यांचा क्रम असणार आहे, आकृत्यांची मालिका असेल, चिन्हांची मालिका असणार आहे. चुकीचे पद आपल्याला ओळखायचं असतं, म्हणजे तुम्हाला साधारणतः 4, 8, 12 आणि मध्ये एखादी संख्या 15 दिलेली आहे. तर 4च्या पटीत कोण येतं? 4 दुने 8, 4 त्रिक 12. 15 येतो का नाही? तर 15ला बाहेर काढायचं. म्हणजे अशा प्रकारचे तुम्हाला चुकीचे पद ओळखायचे. तर तो क्रम ओळखणे घटक असणार आहे. गटाशी जुळणारे पद त्याच्यामध्ये शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या, इंग्रजी अक्षरमाला हे 8% भारांश आहे. जलप्रतिबिंब, आकृत्या, अंक, अक्षरे 4% असणार आहे. त्यामध्ये आरशातील प्रतिमा खूप सोपा घटक आहे. आकृत्या असेल, अंक असेल, अक्षर असेल, आरशातील पाहायची आहेत आणि वरती जलप्रतिबिंब आहे. म्हणजे दोन्ही टॉपिक खूप सोपे आहेत. त्यानंतर 9 नंबरचा टॉपिक आहे तर्कसंगती. त्यामध्ये भाषिकमध्ये जर पाहिलं 8 नंबरला समान पद ओळखणे आहे, आकृती आहेत. त्यानंतर 9 नंबरला तर्कसंगती व अनुमान आहे. त्यामध्ये भाषिकमध्ये वय, तुलना, नावात बदल, नाती असणार आहे. अभाषिकमध्ये पाहिलं तर आकृत्या मोजणे, त्रिकोण, चौकोन, चौरस, आयत, रेषाखंड, कोन, घनाकृती आणि ठोकळे इत्यादी घटक एकूण 14% भारांश असणार आहे. त्यानंतर प्रश्नावरती 100% प्रश्न असतो. रांगेतील स्थान असतं. दिशा आपल्या ज्या मुख्य दिशा 4 आणि उपदिशा 4 अशा 8 दिशांवरती प्रश्न असतात. दिनदर्शिका, वेन आकृती, चौरस, वर्तुळ, त्रिकोण इत्यादी आकृत्यांमधील संख्या. हे आतापर्यंत जो अभ्यासक्रम आपण पाहिला किंवा हा संपूर्ण जो अभ्यासक्रम आहे इयत्ता चौथीचा संपूर्ण अभ्यासक्रम 3 ते 4 वेळा आपल्या चॅनेलवरती उपलब्ध करून दिला आहे मी स्वतः. त्यामुळे त्या व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता. सांकेतिक भाषांमध्ये शब्द, संख्या, चिन्हे यांचा परस्पर वापर 8% आहे. विशेष प्रश्न, भावनिक व सामाजिक बुद्धिमत्तेवरती असा हा संपूर्ण अभ्यासक्रम हा बुद्धिमत्तेचा आहे. तर सर्वांना ऑल द बेस्ट. इतर विषयांचा देखील अभ्यासक्रम उपलब्ध आहे चॅनेलवरती, तो तुम्ही पाहू शकता. ओके, सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.